नमस्कार मित्रांनो, मराठी आनंद या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा प्रश्न समजून घेणार आहोत। गणपती म्हणजे कोण? तो केवळ देव आहे की प्रजेचा राजा? आपण वर्षानुवर्षे गणपती बाप्पांची भक्तिभावाने पूजा करतो, सण साजरे करतो, पण कधी विचार केला आहे का या गणपती या संकल्पनेचा खरा इतिहास काय आहे? गण म्हणजे कोण? पती म्हणजे कोण? भारताची प्राचीन गणराज्य परंपरा वर्धमान महावीर, सिद्धार्थ गौतम बुद्ध, चंद्रगुप्त मौर्य यासारख्या महापुरुषांचा या इतिहासाशी काय संबंध आहे? आज आपण बहुजनांचे प्रबोधन, आमचे प्रतीक, आमचे उत्सव या ग्रंथातून प्रबोधनकार गोविंदराम शूरनर यांनी मांडलेले विचार उलगडून पाहणार आहोत, जिथे गणपती म्हणजे देवाची नाही तर प्रजेच्या प्रमुख राजाची, प्रजापतीची संकल्पना मांडलेली आहे। चला तर मग या खऱ्या इतिहासाच्या शोधयात्रेला सुरुवात करूया। मित्रांनो, तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सुरुवातीला आपण सांगू इच्छितो की या पुस्तकातील जे विचार आपण मांडणार आहे, ज्याचे नाव आहे बहुजनांचे प्रबोधन, आमचे प्रतीक, आमचे उत्सव, याचे लेखक आहेत प्रबोधनकार गोविंदराम शूरनर। हे यांचे विचार असून ते आपण अभिवाचन करणार आहोत। पृष्ठ क्रमांक 35 ते 36 मधून सुरुवात करूया आजच्या अत्यंत वेगळ्या आणि महत्त्वाच्या विषयाला। प्रबोधन क्रमांक 39 मध्ये गणपती म्हणजे कोण याबद्दल लेखक आपल्याला माहिती देतात, जी आपण जशीच्या तशी पाहूया। गण म्हणजे प्रजा, पती म्हणजे प्रजेचा प्रमुख राजा, गणपती बाप्पा मोरया। प्राचीन काळी भारतात छोटी छोटी गणराज्य होते। गण म्हणजे लोक, लोकांचा समूह, आणि त्यांचा प्रमुख म्हणजे पती, राजा असा अर्थ होतो। त्यामुळे गणप्रमुखाला गणपती असे म्हणतात। वर्धमान महावीर आणि सिद्धार्थ गौतम हे सुद्धा प्रथम गणाचे पती राजा होते। पुढे भारतातील अनेक गणराजाला एकत्र आणून महागणराज्य निर्माण केले आणि राज्यात शांतता निर्माण करून समृद्धी आणली। या राजाचे नाव आहे सम्राट चंद्रगुप्त मौर्य। हा मौर्य घराण्याचा संस्थापक असून त्यांचा पुत्र सम्राट बिंबिसार आणि नातू सम्राट अशोक यांनी भारतात सुख समृद्धीचं व समतेचं राज्य चालविले। यांच्या राज्यात सोन्याचा धूर निघत होता, म्हणजेच मौर्यांच्या राज्यात किती सुख समृद्धी आणि शांती सुखाचं राज्य होतं हे सांगण्याची गरज वाटत नाही। पुढे सम्राट अशोकांनी तर अर्ध्या जगावर शांततेचं राज्य केलं आहे। मौर्यांच्या राज्यात घराला कुलूप लावण्याची गरज नव्हती। स्त्रियासुद्धा दिवसरात्र बिनधास्त वावरत होत्या। त्यांच्याकडे कोणताही पुरुष वाकड्या नजरेने पाहत नव्हता। प्रजा सुखी समाधानी होती। या मौर्य राज्यातील प्रजेनी दरवर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला मौर्य राज्याची म्हणजेच गणाच्या प्रमुखाची, गणपतीची पूजा म्हणजेच सण उत्सव साजरा करतात आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी घोषणा देऊन मौर्यांचं राज्य सतत राहावं अशी प्रार्थना करतात। म्हणूनच गणपती बाप्पा मोरया या नावाची घोषणा देतात। ही प्रथा 2000 वर्षापासून चालू असून आजही मौर्यांचं समतेचं, शांततेचं राज्य यावं म्हणून भाद्रपद चतुर्थीला प्रार्थना करतात। गणपती बाप्पा मोरया, तुमचं राज्य लवकर येऊ द्या। आज भारतात राजाचं मानदंड म्हणून अशोक चक्र आणि राष्ट्रध्वजावर अशोक चक्र वापरलेलं आहे, परंतु सम्राट अशोक शिकवला जात नाही आणि सम्राट अशोकाचा जन्मोत्सव साजरा केला जात नाही। याचे कारण शोधण्याची, पाठपुरावा करण्याची जिम्मेदारी आपल्या प्रत्येकाची आहे। याचे कारण समजणे इतके अवघड नाही। समता नको असणाऱ्या विषमतावादी लोकांना समतेचे अशोक
चक्र नको आहे आणि सत्ताही त्यांच्या हातात आहे. म्हणून अशोकाला लपविण्याचा व संपवण्याचा त्यांचा डाव आहे. हे आपण राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या राष्ट्रीय समाजाने ओळखलं पाहिजे. भारतातील पुरोहितांनी स्वतःच्या स्वार्थासाठी काल्पनिक कथा लिहून वेगळं वळण लावलेलं आहे. हे समजून घेण्याची गरज आहे. बुद्धिजीवांनो, खरा इतिहास शोधा आणि खरा इतिहास घडवायच्या कामाला लागा आणि मौर्यांच्या स्वप्नातील भारत घडवा. तुम्हाला भीक मागण्याची वेळ कधीही येणार नाही. या देशात मौर्यांचा खरा इतिहास शिकविला तर समतेची लोकशाही येण्याला वेळ लागणार नाही. उठा, जागे व्हा. मूळ भारतीयांनो, म्हणजेच ओरिजिनल भारतीय कम्युनिटी OBC स्वतःच्या हक्कासाठी लढण्यास तयार व्हा. मित्रांनो, अशा प्रकारचं प्रबोधन आपल्याला लेखक करतात. आज आपण पाहिलं की गणपती हे केवळ एक दैवी कल्पना नाही, तर ती आहे प्रजेचा प्रमुख राजा, गणाचा पती, लोकशाही व्यवस्थेची आद्य संकल्पना. वर्धमान महावीर, सिद्धार्थ गौतम बुद्ध यासारख्या थोर विभूतींनी ज्या गणराज्य परंपरेचा आदर्श घालून दिला, तोच वारसा चंद्रगुप्त मौर्य, सम्राट बिंबिसार, सम्राट अशोक यांनी चालवला आणि त्यांच्या कार्यातून महागणराज्य घडले. आजही आपल्या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्र आणि आपल्या भारतीय लोकशाहीच्या मूलतत्वात या प्राचीन गणपती परंपरेचा गंध जाणवतो. आपण गणपती बाप्पाला वंदन करतो, त्याचा उत्सव साजरा करतो, परंतु त्यामागचा खरा अर्थ लक्षात घेतला तर तो आहे लोककल्याणाचा, प्रजासत्ताकतेचा आणि समतेचा उत्सव. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा आपण गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करू, तेव्हा फक्त श्रद्धेने नाही तर इतिहासाच्या जाणीवेने आणि स्वाभिमानाने करूया. जय गणराज्य, जय भारत. जर तुम्हाला आजचा हा इतिहास प्रकाशक माहितीपर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशा आणखी सच्च्या माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. धन्यवाद. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.